नमस्कार, मी प्रियांका. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर. पीएम प्रणाम योजनेतून सेंद्रिय शेतीला मिळणार प्रोत्साहन. रासायनिक खताच्या अनुदानावरील बचतीपैकी 50% रक्कम केंद्राकडून मिळणार राज्य शासनाला. पोलिसांचं तपास पथक असल्याचं भासवून 25 लाखांची लूट केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तिघांना अटक. रोख 25,50,000 आणि गुन्ह्यात वापरलेली 2 वाहनं जप्त. मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची 50 किलोमीटर सायकल रॅली. काँग्रेसचं कर्नाटक मॉडेल सर्वच स्तरावर अपयशी. सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कर्नाटकातील विकास कामं ठप्प. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा आरोप. आणि आरक्षणाची 50% मर्यादा वाढवणार आणि जातनिहाय जनगणना करणार. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची कोल्हापुरातील जाहीर सभेत घोषणा.